परी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय गजानन. तर फ्रेंड्स, मला आपल्याला हे शेअर करायला नक्की आवडेल की या विठ्ठू माऊलीशी अजिंक्यशी आमची अचानक कशी भेट झाली. खरं तर या कपिकुलच्या वैश्विक कार्याच्या व्यापात फारसा TV वगैरे बघायला वेळ होतच नाही, परंतु विठ्ठलांबद्दलची सिरियल म्हटल्यावर आम्ही हमखास उशिरा ती बघायचो. त्यातलेही विठ्ठलांची भूमिका तर खरोखरच सुंदर दैवी अशी. आणि मग निश्चितच या व्यक्तीला आपण एकदा तरी भेटावं, गुरुदेवांची आणि त्यांची भेट घडवून आणावी अशी इच्छा मनात झाली. गुरुदेवांच्या दर्शनाने प्रथमतःच अजिंक्य विरघळून गेला. त्याने चरण स्पर्श केले आणि पहिल्या भेटीतच त्यांनी आपलं सगळं लाईफचा प्रवास आम्हाला ऐकवला, अगदी रात्री 2 पर्यंत. आणि अशी होती ही आमची पहिली भेट. त्यांनी लगेचच गुरुदेवांना विठू माऊलीच्या सेटवर येण्याचं आमंत्रण दिलं. विठू माऊलीच्या सेटवर साक्षात सद्गुरू आलेत ही बातमी कळल्यानंतर प्रसिद्ध डिरेक्टर अभिनेते महेश कोठारे सर यांनी मुंबईतल्या कोठारे विजन या त्यांच्या ऑफिसला देखील गुरुदेवांना आमंत्रित केलं. सगळं काम कसं चालतं या विठू माऊली सिरियलचं ते स्वतः दाखवलं. एकीकडे प्रचंड अलौकिक असं आध्यात्मिक ज्ञान आणि एकीकडे टॉपची टेक्नॉलॉजी असा दोन्हीचाही संगम या कपिकुलामध्ये बघून अजिंक्य देखील आमचा एक चांगला घनिष्ठ मित्र बनला, KPNच बनला. आणि कपिकुलाचं हे आश्रमीय जीवन जवळून पाहण्यासाठी तो तिथे राहायला आला. सकाळपासूनची दिनचर्या, ईश्वराची सेवा, स्वावलंबन, स्वच्छता हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं. प्रगट दिनासारख्या उत्सवाला देखील विठू माऊलीच्या वेशभूषेमध्ये अजिंक्य कार्यक्रमाला उपस्थित राहिला. कपिकुलच्या पहिल्या मासिकाचं प्रकाशनही त्याच्या हस्ते झालं. काय विलक्षण भेट, ईश्वर नियोजितच भेट म्हणायची. रामकार्यासाठी, हातून कार्य घडण्यासाठीच या भेटी ईश्वर घडवतात. इतकं सारं ज्ञान, इतकी सारी सात्विकता, निरागसता, वात्सल्यता, अलौकिक प्रेम सहवास पाहून तो KPNच बनला आणि गुरुमंत्र दीक्षा त्यांनी घेतली. आणि आता हा अजिंक्य आणि कपिकुलचा एक फेवी बॉन्डच झालेला आहे. त्याच्याच शब्दातून ऐकूया कपिकुलचं कौतुक. Jai Gajanan. So here we have Vithu Mauli fame, Ajinkya Raut. I welcome you on behalf of Kapikul family. Thank you Krishnamai. तुझं मी टाईमच्या टॉक शोमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला अजिंक्यची छान गप्पा पण मारायच्या आहेत आणि नंतर सद्गुरूंसोबतही आपण थोडीशी छान अशी ज्ञानचर्चाही करणारच आहोत. तर अजिंक्यला मला असं विचारायचं आहे की तू कपिकुलशी छानपैकी आता कनेक्ट झाला आहेस, गुरूंच्या सहवासात आहेस आणि कपिकुलचं आश्रमीय जीवनही तू अनुभवलं आहेस.
तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे तो तू शेअर करावास. पहिले तर कृष्णमयी, तू खूप गोड दिसतेस आणि थँक्यू मला या मी टाईममध्ये एक सहभाग घेऊ दिलास. याचा मी एक हिस्सा बनू शकतो आहे, सो मी खूप खुश आहे. विठू माऊली या मालिकेसोबत किंबहुना लहानपणापासूनच धार्मिकदृष्ट्या असं मी आय वॉज ऑलवेज इन्क्लाइन टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी आणि असं नेहमी होतंच. तर पण असं कधी नव्हतं की आय वॉज लुकिंग फॉर इट. मी कधी सर्च करत होतो, कारण तसं आपलं एक अपब्रिंगिंग किंवा एक बॅकग्राऊंड तसं घडतच नाही कुठे ना कुठे, मला असं जाणवतं आपल्या शालेय जीवनात वगैरे. तर विठू माऊली जसं माझ्यासोबत घडून गेलं, विठू माऊलीच्या कृपेमुळे मी कधी असं ठरवलं नव्हतं मी ऑडिशन देईन वगैरे, तर तिथेच मी खूप भारावून गेलो होतो. स्टार प्रवाह आणि कोठारे विजन थ्रू ते घडलं माझ्यासोबत. त्या दरम्यान कपिकुल हे एक प्रकारचं वरदानच माझ्यासोबत घडलं आणि गुरुमाईंची एक प्रकारे छत्रछायाच मला मिळाली आणि गजानन महाराजांची पण. तर मी अगदी म्हणजे इतर जसे कार्यक्रम वगैरे असतात त्यानुसार मी नाशिकमध्ये आलो एका कार्यक्रमासाठी. आणि जेव्हा मला कपिकुलबद्दल कळलं आणि मी कपिकुलाला विजिट केलं, मी सो KPNsना भेटलो मी आणि इथे येऊन मी एकदम काय म्हणतात ना आश्चर्यचकित झालो, हक्काबक्का राहिलो हे पाहून की अगदी माझ्याच वयाची मुलं कशी राहतायत, कशी बघतायत. सगळ्यात पहिले तर इथला कानाना कोपरा कपिकुलचा जिवंत आहे असं मला जाणवलं आणि हे मी अजिबात एक्झॅज्युरेट नाही करतोय. तर मला असं वाटलं इथे येऊन की हां खूप पीसफुल वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतोय. किंबहुना माझ्यासोबत आलेले मेकअप दादा आणि इतर लोक जे आध्यात्मिकदृष्ट्या असे फार इन्क्लाइंड नाही आहे, त्यांच्यासाठी एक काम आहे, ते सुद्धा अगदी भारावून गेले. ही होती माझी पहिली व्हिजिट इथली आणि इथे चर्चा करून त्याच्यानंतर खूप साऱ्या माझ्या व्हिजिट होतच राहिल्या आणि आजही मी कपिकुलामधूनच तुमच्याशी संवाद साधतोय. सगळ्यात सुंदर गोष्ट अनुभवता आली ती म्हणजे आश्रमीय जीवन. सो कपिकुलच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट मला हक्काबक्का करून सोडणारी गोष्ट ही अशी होती की इथे अध्यात्म आणि तंत्रज्ञान ह्या दोन गोष्टींची सांगड इतकी सुंदर घातल्या गेली आहे. मला असं वाटलं की आध्यात्मिकदृष्ट्या अवेअर असणारे लोक, जे की खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, पण मी एक 21व्या शतकातला मॉडर्न मुलगा आहे तर आणि विठ्ठलाची भूमिका करतोय वगैरे, तर मला त्याची ओढ वाटणं इज ओके किंवा माझ्या सारख्यांना त्याची ओढ वाटणं ओके. पण कपिकुलमध्ये येणाऱ्या मला असं वाटतं प्रत्येकाला हा अनुभव येईल की आपला संसार सोडून काही करणं किंवा आपण जे ऑलरेडी करतोय त्यापेक्षा वेगळं काही करणं असं काही इथली ही मुलं करतच नाही आहेत. म्हणजे इथले हे सदस्य करतच नाही आहेत. रादर आपण ज्या रोजच्या गोष्टी करतो त्या इतक्या ब्युटिफुली करतायत. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना जे ग्रॅटिट्यूड आहे, एक एक वस्तू जी ठेवली आहे ती वस्तू जिवंत आहे अशी असल्यासारखी ते जे वावरतात. जे यू टेक एनी बुक, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूडवालं, द सिक्रेटवालं, त्याच्यामध्ये वगैरे हेच कंटिन्यू सांगत आलेत आपल्या पूर्वजांपासून ऋषीमुनींपासून सगळे, की एक ग्रॅटिट्यूड ठेवा, एक थँकफुल बिहेवियर असू द्या प्रत्येक गोष्टीबद्दल. सो इफ यू आर तुम्हाला काही गोष्ट मिळाली की त्याच्या बदल्यात तुम्ही थँक्यू म्हणता, हे एक समीकरण आहे. सो तुम्ही आधीच थँक्यू जर का म्हणाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळून जाईल. हे एक पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूडबद्दलचं एक समीकरण आहे. ते इथे लोक जगतायत असं मला वाटलं. तर मला इतका हेवा वाटला. इथल्या जेवणाची चव, गुरुमाईंनी बनवलेलं किंवा कृष्णमाईने बनवलेलं त्या जेवणाची चव, इथली हवा, गोदावरी तटावर पंचवटीमध्ये नाशिकमध्ये हे कपिकुल वसलंय. आणि आश्रमीय जीवन म्हणजे एका 21व्या शतकातलं आश्रम कसं असावं हे जर का विचारलं तर कपिकुल त्याचं उत्तर असेल असं मला वाटतं. तर हा एक आणखी मी भारावून गेलेलोच आहे कपिकुलला बघून. सो पुढे पुढे मला आणखी छान छान अनुभव येत राहतील याची मला खात्री आहे. आणि मी गुरुमाईंना भेटायला, त्यांना बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला कायम तत्पर असतो. आणि आणखी एक ब्युटिफुल गोष्ट मला ही एक्सप्रेस करावीशी वाटेल की मी गुरुमाईंसोबत या मागचे साधारण 2 वर्ष झाले मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने असोसिएटेड आहे. हे वेगवेगळे जे तंत्रज्ञान म्हणजे इथली ही मुलं रोबोटिक्समध्ये इन्वॉल्ड आहेत, नॅचरोपॅथीमध्ये इन्वॉल्ड आहेत, तरबेज आहेत, रादर इंटरनॅशनली असाइनमेंट्स घेत आहेत. कुठल्याही भरभरून दक्षिणा घेणं किंवा
अशा कुठल्या अपेक्षा ठेवणं, तसं न करता कम्प्लिटली स्वावलंबी असलेली ही मुलं अध्यात्माशी इतकी चांगली जुडलेली आहेत आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी पण इतकी जुडलेली ती हे काय हे जाणून घेण्यासाठी माझी जस्ट एक सुरुवातच झाली आहे कपिकुलसोबत असं मी म्हणेन. सो माझं करिअर, माझा अभिनय, माझं क्षेत्र हे मी करतच राहीन, पण मला असं वाटतं आणखी स्ट्रॉंगली मी करू शकेन कारण मी कपिकुलसोबत जोडल्या गेलो आणि गुरुमाईंच्या शुभेच्छा आशीर्वादाने हे घडून येईल अशी मला खात्री आहे. आता कृष्णमयी, मला तुझा पण खूप हेवा वाटतो आणि मला हे प्रकर्षाने सांगावंसं वाटेल सर्वांना की आध्यात्मिकदृष्ट्या तू इतकी अवेअर आहेस. तू म्हणजे त्या बाबतीत तर मी बोलण्यासाठी मला शब्द अपुरे पडतील, शिवाय मला तितकं ज्ञान पण नाही. पण ज्या गोष्टी मला खूप कौतुक कराव्याशा वाटतील त्या अशा की कृष्णमयी स्वतःचं प्रकाशन चालवते, कृष्णमयी प्रकाशन, ज्यामध्ये गुरुमाईंबद्दल, श्री गजानन महाराजांबद्दल आणि अध्यात्माबद्दल आजच्या काळाला जोडून कशी सांगड घालता येईल याच्याबद्दल उत्तम लेख, खूप सुंदर रेकॉर्डिंग करून ती प्रकाशित करते. नक्की तुम्ही ते पाहाल. त्यानंतर नॅचरोपॅथीमध्ये, योगामध्ये ती एक्सपर्ट आहे आणि आय थिंक रँक होल्डर पण आहे, विच इज वंडरफुल. शी इज अ लवली गर्ल विथ स्टेबिलिटी ऑफ अ माइंडबद्दल जर बोलायचं झालं तर आजच मी काही व्हिडिओज पाहिले आणि मी नेहमीच पाहत राहतो ज्या सारखे इव्हेंट्स मॅनेज केल्या जातात. इव्हेंट मॅनेज ही गोष्ट इतकी तुटकी वाटेल का मी इव्हेंट मॅनेज म्हणतोय कारण ॲक्टर्सना जिथे जिथे बोलवलं जातं इतर ठिकाणी तिथे इव्हेंट मॅनेजर्स, अख्खी टीम 50-50 जणांची, 30-25-30 जणांची टीम प्रॉपर सगळी 8-10 दिवस आधी प्लॅन करून एक इव्हेंट एका ठिकाणचा प्लॅन करतात. जेव्हा एखाद्या सिटीमध्ये उत्तम करतात नो डाऊट, पण अगदी वन मॅन आर्मी सारखी किंवा इथले 4-5 मुख्य सदस्य मिळून, म्हणजे मी असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार की सेंटीमीटरचाही प्रत्येक आढावा घेणारी अशी ही तयारी करून गुरुमाईंचे, आय थिंक हे रेकॉर्ड पण झालेलं ना म्हणजे गुरुमाईंचं की 33 वेगवेगळ्या 33 दिवस महाराष्ट्रामध्ये आणि प्रवचनं गुरुमाईंनी किती लाखोंमध्ये, आतापर्यंत साधारण 2 लाख प्रवचनं त्यांची भारतभर झालेली आहेत आणि 33 दिवसात 46 गावी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केलेला आहे. आणि त्याचं अरेंजमेंट पूर्णपणे तू आणि आपल्या सगळ्या कपिकुलच्या सदस्यांनी केलेलं. आय थिंक हे सगळं करणं इज स्टील ओके, हेही करतात लोक, पण याच ऑर्गनाइज्ड पद्धतीनं करणं किंवा ते करतानाही एकदम स्टेबल माइंड असणं. तुमची बोलीबद्दल मी काय बोलू, अशा इव्हेंट्समध्ये मी ज्यानुसारची भाषा पाहिलेली आहे, ज्यानुसारचा केऑस पाहिलेला आहे, तो म्हणजे कपिकुलातून बाहेर पडलं की तो केऑस जाणवतो, तिथून आत एंट्री केली की तो केऑस जस्ट गायब. आणि मी इथे स्पेसबद्दलचं डिस्कशन्स ऐकलेत, मी इथे मॅथमॅटिक्सबद्दलचे डिस्कशन ऐकलेत, मी इथे अध्यात्माबद्दलचे डिस्कशन ऐकलेत, नॅचरोपॅथी, फेस पॅक, मेकअप पासून ड्रेसिंग, कलर कॉम्बिनेशन, हे सगळे इक्विपमेंट्स पण ह्या इंटरव्ह्यूसाठी पण जे केले आहेत. इनफॅक्ट कपिकुलामध्ये इतक्या आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी केले डेव्हलप, तेही इथल्या इथे कुठल्या कंपनीमधून एक्सपोर्ट इम्पोर्ट करून नाही, की ते मोबाईलवर 420शी बोलून कमांडवर लाईट्स ऑन ऑफ होतात, फॅन्स ऑन ऑफ होतात. आय थिंक दिस इज जस्ट द बिगिनिंग. 21व्या शतकातलं आश्रम कसं असावं हे एक एक्झाम्पलरी तुम्हाला पाहायला मिळेल नाशिकमध्ये पंचवटीत कपिकुल येथे. नक्की भेट द्याल. नक्कीच अजिंक्यने खूप भरभरून कौतुक केलं आहे आणि हे निश्चितच गुरुदेवांचं कौतुक आहे असं मी म्हणेन की त्या एक आधुनिक संत आहेत. कारण जरी आपण 21वं शतक म्हटलं तरी निर्माण तर ते परमेश्वरानेच केलेलं आहे. सो आत्ताच्या काळामध्ये लोकांना त्याची छान आवड लागावी, अध्यात्म त्यांना नीट असं छान समजावं, आनंददायी वाटावं त्यांना अध्यात्म, या दृष्टीने हा आश्रम थोडासा आपण मॉडर्न काइंड आणि टेक्नॉलॉजीशी टच असा केलेला आहे. आणि अजिंक्य त्याचा छान अनुभव घेतो आणि त्याच्याकडनं हे सगळं कौतुक ऐकायला खरंच खूप छान वाटतं आणि थँक्स पण त्याच्यासाठी खूप सारे. आणि पर्सनली जे मला जाणवलं की आपण सेलिब्रिटी म्हणलं की जे एक ऑरा असतो किंवा जो एक ॲटिट्यूड असतो तो अजिंक्यमध्ये मुळीच नाही आहे. त्यामुळे त्याच्याशी आमची एवढी छान फ्रेंडशिप झाली आणि फ्रीली आम्ही त्याला सगळं हे अध्यात्म, आश्रमीय जीवन असं खूप साऱ्या गोष्टी आम्ही त्याला
शेअर करू शकलो. तो इथे आला, आनंदाने राहिला या सगळ्या वातावरणात आणि तो ॲज अ ॲक्टर किंवा सेलिब्रिटी म्हणून जरा पण न राहता आमच्यासारखा एक छान साधक आणि शिष्य म्हणून त्यांनी हे सगळं एक्सपिरियन्स केलं. तर याबद्दल मी खूप ग्रेट फील मला पण स्वतःला हे होतं. थँक्यू म्हणून असं संपवू नको, हे आभार प्रदर्शन वाटतंय. सो एवढ्यात मी कपिकुलाला तर सोडणार नाहीये. नाही, तो जस्ट कनेक्ट झालाय आणि आता हे लाईफ टाईम यातनं असणार. काहीतरी असं छान कार्य Wow. देखील सद्गुरू नक्कीच घडवून घेणार आहेत. त्यासाठीच आमचं हे छान कनेक्शन झालं असं मला वाटतं. आपलं कपिकुलचं पहिलं जे मॅगझिन आहे कृष्णाई प्रकाशनचं, ते विठू माऊलींच्या हस्ते त्याचं बुक रिलीज किंवा इनॉग्रेशन झालंय. हा पण एक खूप छान योग किंवा योगायोग म्हणावा की जे काही ध्यानीमनी नसताना या गोष्टी घडतात घडून आणि येतात. आपण असं म्हणूया की इथेच गॉड एक्झिस्ट. ध्यानीमनी नसताना एखाद्याशी आपली भेट होणं, या जगामध्ये एवढे असंख्य लाखो कोटी लोक असताना की स्पेशली आपली हो. अशी भेट होणं हे खूप ही देवाची इच्छा आहे किंवा ही सद्गुरू कृपा आहे की ज्यांच्या मनामध्ये या गोष्टी आहेत की आपल्याला अध्यात्म जाणायचं आहे, त्यांची बरोबर कपिकुलाशी भेट होते, कनेक्शन होतं आणि ते गुरूंपर्यंत पोचतात. कारण सद्गुरू वेणा भारती महाराज एक खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. संत व्यक्तिमत्व जरी असलं तरी लाईफच्या सगळ्या गोष्टींशी त्यांचं एक वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे आध्यात्मिक पद्धतीने आहे. जसं तू म्हणला ग्रॅटिट्यूड, तो त्यांनीच आम्हा सगळ्यांना शिकवलं आहे. त्यांचं ज्ञान अफाट आहे, कुठल्याही बुकमध्ये, पुस्तकात, ग्रंथात नाही खरंय. असं वेगळं दैवी ज्ञान जाग आणणारं त्या नेहमीच प्रवचनांमधनं देत असतात. यूट्यूबवर आपले भरपूर एपिसोड्स झालेले आहेत, तू पाहिलंही असशील. हो. काही अजिंक्यला जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण गुरुमाईंना विचारणार आहोत. मला एवढंच सर्वांना एक आवाहन करावंसं वाटेल की ज्यांना पण फक्त अध्यात्मच नाही तर तंत्रज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी किंवा साधना करणं आणि आपला अभ्यास जो पण काही असेल तो द्विगुणित आणि इनफॅक्ट द्विगुणित इज लेस अ वर्ड, तो जर वाढवायचा असेल अफाट दृष्ट्या स्वतःच्या पॉवर्स एका अर्थी, तर कपिकुलला नक्की व्हिजिट करा. यूट्यूबवरून किंवा सोशल मीडियावरून किंवा प्रत्यक्षात इथे भेट देऊन तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कपिकुलला खऱ्या अर्थ म्हणजे मी मनापासून सांगतोय की कनेक्ट व्हा आणि आय थिंक तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नव्याने शिकायला मिळतील, पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील आणि आय एम शुअर यू विल हॅव अ बेटर लाईफ विथ कपिकुल. खूपच छान. आता आपण गुरुदेवांना या शोमध्ये सगळ्यांच्या वतीने मी सद्गुरू वेणा भारती महाराजांचं सहर्ष मनापासून स्वागत करते आणि त्यांना वंदनही करते. या मी टाईममध्ये त्यांचं खूप खूप स्वागत. आज एक डिवाइन सोल, एक संत व्यक्ती, एक परमेश्वरीय स्थान, अधिकार प्राप्त असलेली व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आपण त्यांच्याशी छान अशा आध्यात्मिक गप्पा आज करणार आहोत. अजिंक्यही सोबत आहे आपल्या आणि तोही काही प्रश्न विचारणार आहे. त्यापूर्वी अजिंक्यला मी असं म्हणेन की 2 शब्द गुरुदेवांच्या स्वागत पर तू काहीतरी बोलावे. बापरे, स्वागत तर मी कायच करणार, माझी थोडी पात्रता आहे की नाही माहिती नाही, पण जय गजानन गुरुमाई मला या कपिकुलामध्ये येण्याची संधी दिली, हा पूर्ण अनुभव घेण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि हा एक टॉक शो आहे आणि मी काहीतरी बोलायला हवं म्हणून मी बोलत नाहीये. मी गुरुमाईंच्या काही त्यांचे अनुभव आणि त्यांनी लिहिलेल्या त्या नोटबुक आणि तुमचे ते रजिस्टर्स
सगळे पाहून त्याच्यामध्ये लिहिलेलं ज्ञान हे फक्त केवळ तत्वज्ञान किंवा अध्यात्मच नाही, तर म्हणजे युनिव्हर्स मधल्या पोझिशनिंग पासून काही अशा गोष्टी ब्रह्मांडाचं रहस्य त्या वयांमध्ये त्यांनी लिहिलेलं लिहिलंय आहे. आणि हे ज्ञात झालंय, त्या कुठे शिकल्या नाहीयेत. हे आय थिंक इथे बोलणं खरं तर योग्य पण नाही ठरणार. तो अनुभव इथे येऊन आय थिंक प्रत्येकाला तो घेता येईल की नाही हे पण हा पण एक प्रश्नच आहे. पण थँक्यू, मला तो घेता आला खरंच, आणि त्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्यांचा प्रेम, जिव्हाळा आणि ज्यानुसार त्या हाक मारतात, जशी त्यांची स्माईल असते, ते भाव, तर एक एक भाव मी असा टिपतोय त्यांचा, आणि कदाचित मी ऍक्टिंग मध्ये कधी त्याचा काही हिस्सा वापरू शकलो तर वापरेन पण. तर माझ्यासाठी खूपच ब्युटिफुल अनुभव आहे, आणि माझ्याकडे काही क्वेश्चन्स पण आहेत गुरुमाईंना विचारण्यासाठी, ज्याची उत्तरं त्यांनी द्यावी, आणि ही क्वेश्चन आन्सर्स विचारण्याची एक प्रकारची एक संधी, मला एक प्रथाच बनावी अशी माझी खूप इच्छा आहे. मी आता अगदी तेच म्हणणार होते की आपण असा मी टाइम जो हा आपला टॉक शो आहे त्यामध्ये अजिंक्यनी नेहमी यावं आणि आपण छान असे प्रश्न जे की आत्ताच्या मॉडर्न मुलांना किंवा ह्या सगळ्या आत्ताच्या तुमच्या जनरेशनला जे विचारावेसे वाटतात गुरुदेवांना, त्या पद्धतीचे प्रश्न आपण मिळून बोलावं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी, जेणेकरून एक सुंदर ज्ञान जगापुढे या पद्धतीने या शोच्या निमित्ताने येईल. सो असे कंटिन्यू एपिसोड आपण करत राहू आणि त्यासाठी गुरुदेवांनी निश्चित आम्हाला आशीर्वाद द्यावा असं मी सांगते. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. तर गुरुमाई, जसं की सगळेच जण म्हणतात किंवा असं पुस्तकांमध्ये वाचलंय किंवा मूव्हीज मध्ये पाहिलंय किंवा आपल्या पौराणिक स्क्रिप्चर्स मध्ये पाहिलंय की प्रेम ही संकल्पना खूप म्हणजे जगातली सगळ्यात प्युअर, सगळ्यात ब्युटिफुल ही गोष्ट म्हणजे प्रेम आहे असं म्हणतात, आणि खूप वेगवेगळ्या त्याच्या डेफिनेशन्स ऐकल्या आहेत. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये तर म्हणजे दीज डेज लव्ह इज आय गेस मोस्ट वियर्डली रिप्रेझेंटेड थिंग, किंवा अगदी सहज मेसेजमध्ये आय लव्ह यू म्हटलं, फॉरवर्ड टू 10 आणि असं वगैरे, यानुसारचं हे जे प्रेम आणि या गोष्टी आहेत, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मते प्रेमाची काय परिभाषा आहे? प्रेम ही एक इतकी सुंदर गोष्ट आहे, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रेम ही एक तळातली गोष्ट आहे, अत्यंत तळातली. तर त्या तळातल्या गोष्टीला आपण कसं सांभाळलं पाहिजे, कसं ओळखलं पाहिजे, आणि ती जेव्हा एकदम वर येते उसळून, त्यावेळेला आपण तिला कसं सामोरं गेलं पाहिजे याचा अभ्यास आधी केला पाहिजे. कारण प्रेम ही एक साधना आहे, एक तपश्चर्या आहे आणि एक पूजा आहे. ते जरी अचानक येत असेल तरी ते खूप चालून आलेलं आहे आणि मग ते एकमेकांच्या समोर आलेलं आहे. आणि प्रेमाची जर आपल्याला परिभाषा शिकायची असेल किंवा समजून जाणून, खरं तर प्रेम शिकता पण येत नाही, जाणता मात्र नक्की येतं. परंतु ते जर जाणून घ्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला आत्ता या क्षणी किंवा यानंतरही आणि या अगोदरही ज्ञानेश्वर महाराजांकडेच पाहायला पाहिजे. कारण प्रेम त्यांच्या इतकं दुसरं कोणीच केलेलंही नाही आहे आणि समजावून सांगूही शकत नाही आहे. प्रेम जर बघायचं झालं तर महाबली हनुमंतांनी प्रभू रामरायांवर जे केलं ते प्रेम मुख्य आहे, ते प्रेम प्रधान आहे, ते प्रेम आदर्श आहे, आणि प्रेमाची परिभाषा तिथूनच सुरू झाली आहे, रामदास्यातून. त्यामुळे प्रेम कधी स्वामित्व मागत नाही, प्रेम नेहमी सेवाभावी असतं आणि ते चरणांशी बसायला खूप त्याला आवडतं. प्रेमाला सेवा करायला खूप आवडतं. प्रेमाला कुठलाही हक्क नको असतो, त्याला काही हवं नको असतं. प्रेम हे आहे ह्या गोष्टीवर करावं, हवा या गोष्टीवर करू नये. आहे प्रेम, या पद्धतीनेच ते प्रेम असावं. प्रेम शत्रुघ्नांनी केलं रामरायांच्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये अयोध्येवरच्या जनांवर, ते प्रेम. प्रेम जे भरतांनी केलं रामरायांच्या चरण पादुकांवर, ते प्रेम. त्या प्रेमाचा नीट अभ्यास, नीट पूजा, नीट ज्ञान घेतल्यावर आपण ह्या प्रेमाच्या कक्षेकडे, ह्या प्रेमाच्या गोष्टीकडे, ह्या प्रेमाच्या विषयाकडे बघायला योग्य होते. त्यामुळे हे आजकालचं जे प्रेम आहे किंवा
ज्याला प्रेम म्हणतात ते हे प्रेम नाही आहे. केवळ एकमेकांना एकमेक आवडणं म्हणजे काय असतं तर आपल्यामधलं सौंदर्य ज्याला समजतंय आणि तो जे बोलून दाखवतोय ते त्याच्या बोलून दाखवण्यावर प्रेम होत असतं. ज्या वेळेला त्याचं ते बोलून दाखवणं दुसऱ्या मार्गाने जाईल तर ते प्रेम एका क्षणी संपून जातं, ते तिरस्काराकडे जातं, ते मत्सराकडे जातं. म्हणजे तो किंवा ती जोपर्यंत एकमेकांविषयी गोड बोलतायत, छान बोलतायत, त्यावेळेला जे असतं ते प्रेम आपण समजतो, परंतु ते प्रेम नाही आहे. प्रेम हा नेहमी समोरच्याला पूर्ण करण्याच्या तळमळीत असतो की समोरच्यानी पूर्ण व्हावं, अर्ध राहू नये. आणि म्हणून प्रेम अत्यंत तळातून येतं. प्रेम एकाच वेळेला खूप सूक्ष्म पण आहे आणि एकाच वेळेला खूप व्यापक पण आहे. तर ह्या दोन्ही भूमिका ज्याला उत्तम आणि छान जमतील, याला भूमिका म्हणजे नाटक स्वरूपामध्ये म्हणत नाही आपण, आत्मा जी शरीरासाठी भूमिका घेतोय तटस्थतेची, त्या पद्धतीची जर भूमिका घेता आली तरच प्रेम करावं, अन्यथा करू नये. कारण प्रेम करायला प्रचंड धाडस लागतं. जे प्रेम मीराबाईंनी केलं आत्ताच्या युगाला ते प्रचंड आदर्श प्रेम आहे की श्रीकृष्ण फक्त आहेत ह्या एकाच गोष्टीवर त्यांनी प्रेम केलं. त्यांनी श्रीकृष्णांकडनं काहीही मागितलं नाही, कारण प्रेमाला फक्त देणं माहिती आहे. प्रेम कधीही घेणं ह्या पातळीवर ते कधीच आलेलं नाही. आणि सद्गुरू गजानन महाराजांचं तर असं म्हणणं आहे, त्यांचं तर प्रेम ह्या सृष्टीवरती, ह्या जगतावरती इतक्या वेगळ्या प्रकारचं आहे की ते असं म्हणतात की प्रेम हे नखासारखं असावं, कितीही कापलं तरी वाढतं ते. असं सुंदर प्रेम. नक्की त्या प्रेमाविषयी खूप सांगता येईल आणि खूप पण तपश्चर्या पाहिजे. तपश्चर्याशिवाय कुठलीही गोष्ट ही उथळ आहे, साधनेशिवाय कुठलीही गोष्ट ही उथळ आहे. जसं आपण प्रेम म्हटलं की त्याला फुलाचं उदाहरण किंवा फुलाचं विषय आपण म्हणतो की प्रेम कसं उमललं, बहरलं, फुललं, परंतु आपल्याला फुलाचं उदाहरण दिसतं. पण फुलाला फुलण्यासाठी ज्या झाडाचं ठाम राहणं झालंय ते प्रेम खरं आहे. तो ठाम आहे म्हणून तो फुलू शकला, नाहीतर तो कोमेजला असता. म्हणून प्रेमामध्ये एकाला ठाम राहावं लागतं. लाटा किती जरी उसळल्या तर त्याच्याबरोबरीने जर किनारा उसळायला लागला तर महापूर येईल. लाटा उसळू देत, किनाऱ्याने तटस्थ असलं पाहिजे. म्हणून प्रेमात कुणाला तरी किनारा व्हावं लागतं, लाटाहून नाही चालत. ब्युटिफुल. आणि गुरुमाई, जर यालाच मी आणखी थोडं इलॅबोरेट केलं तर काही जण प्रेम अनुभवतात पण एका विशिष्ट काळासाठी. त्यांचं ती ओढ, ती आत्मीयता, ती इच्छा ही सर्टन काळासाठी असते. लग्न झालेलं असताना नसताना व्हॉटएव्हर, 2 वर्ष 3 वर्ष, त्याच्यानंतर ते एकमेकांसाठी ओके होऊन जातात. ते एकमेकांना फॉर ग्रँटेड धरू लागतात, घेऊ लागतात. तर मग ते चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे प्रेम असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीची डेथ झाल्यावर पण त्या व्यक्तीसाठीचं प्रेम टिकतं. हे प्रेम कसं आणि मग हे प्रेम कसं, मग ह्याला कितपत प्रेम म्हणावं जे असं संपत असेल 1-2 वर्षांमध्ये, किंवा याबद्दल तुम्ही काय म्हणाल? या गोष्टीला प्रेम नाही म्हणता येणार आणि या गोष्टीला आकर्षण पण नाही म्हणता येणार. या गोष्टीला एक आवश्यकता नक्की म्हणता येईल. आणि हा एक निसर्ग आहे की निसर्ग त्या वयामध्ये त्या गोष्टी घडवून आणत असतो. आणि त्या वयामध्ये म्हणजे प्रेम म्हटलं की आपण साधारण आपल्या डोळ्यापुढे सुद्धा वय कुठलं येतं, 16 ते 25, 28 अशा पर्यंत आपण म्हणतो की हे प्रेमाचं वय आहे. परंतु हे वय प्रेम जाणण्याचं आहे. अचानक एखादी गोष्ट आपल्यामध्ये प्रवेश करते तर ती काय आहे हे जाणण्याचं आहे. आणि त्यावेळेला मग आपल्याला काहीही प्रिय वाटायला लागतं. खरी गोष्ट आहे. आणि प्रेम ही खूप विवेकाने करायची गोष्ट आहे, ती आकर्षून करायची गोष्ट नाही आहे. कारण मुळामध्ये संपूर्ण जग एकतर मायेत वावरत आहे. त्या मायेमध्ये ही एक अजून माया आहे की एखाद्याविषयी प्रेम वाटणं. परंतु माया सत्याचं दर्शन कधीच नाही घडवत आणि सत्य कधी कळतं, जवळ गेल्यावर. त्यामुळे जसं आता अजिंक्य म्हटलं आहे की बुवा असं का संसार असे एकदम डिस्टर्ब होऊन जातात किंवा
विचित्र मार्गाला जातात किंवा दोघं एकमेकांजवळ राहत नाही. तर त्याचं कारणच हे आहे की जोपर्यंत आपण एक अर्धा तास, तासभर, 15 मिनिटं एकमेकांना भेटतो आहोत तेव्हा ते छान वाटतं. परंतु जेव्हा 24 तास सहवासाची वेळ येते त्यावेळेला आपण एकमेकांना सहन करणं कठीण जातं. कारण तुम्ही एकदम नसतं पाहिलेलं ना हे सगळं. थोड्या वेळ आहे, थोड्या वेळ तुम्ही छान छान बोलणार आहात, एकमेकांचं कौतुक करणार आहात, एकमेकांजवळ बसण्याची ओढ तुम्हाला असणार आहे. पण जेव्हा तुम्ही आता ती ओढ संपून तुमची ती पूर्ण झाली, तुम्ही एकत्र आलात, तर आता एकत्र आल्यावरच सावध राहायला का हवंय? कारण प्रेम ही एक दीर्घ गोष्ट आहे, ती खंडित गोष्ट नाही. तर जी प्रचंड दीर्घ आणि अनंत गोष्ट आहे तिला कसं सांभाळायचं? एखादं लांब लचक वस्त्र दिलं तर त्याची घडी घालण्यातच किती दिवस जाणार आहे. तसं प्रेम हे अत्यंत दीर्घ आहे आणि तुम्ही त्याला फक्त तुमच्या पुरतं जर बघत असाल तर तिथे ती चूक होणारच आहे नक्की. म्हणून जवळ आल्यावर माणसाने आणखीन सावध राहिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे की आपलं नक्की प्रेम कशावर होतं. जे जवळ आल्यावर आपल्याला दिसत नाहीये आणि लांब होतं तेव्हा एकमेकांसाठी एवढे तळमळत होतो. म्हणजे जवळ असताना चुकीचे होतो का लांब असताना चुकीचे होतो, या दोन्ही गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास नाही तर मग ते प्रेम आंधळं म्हटलं पाहिजे. म्हणजे खरं जे प्रेम आहे ते आंधळं कधीच नसतं. जे प्रेम रुक्मिणींनी श्रीकृष्णांवर केलं, जे प्रेम सीतामातांनी प्रभू रामरायांवर केलं, ते प्रेम जर नीट अभ्यास केला तर अनंत यातनांच्या प्रवासातून गेलेला आहे. अनंत जखमा स्वतःला करवून घेत सतत तरीही समोरच्याला, आपल्या दुसऱ्या हृदयाला प्रसन्न ठेवतच ते गेलेलं आहे. हे जे प्रेम आहे इतक्या परीक्षांमधनं, इतक्या कसोट्यांमधनं, इतक्या कठीण पथावरून जर प्रेम चालू शकलं तर ते प्रेम होऊ शकतं. कोणत्याच परिस्थितीचा परिणाम त्या प्रेमावर नाही किंवा त्या परिस्थितीने ते कमी जास्त नाही झालं. ते इतकं समर्पित आहे ज्याच्यावर झालंय त्याला की त्याला परिस्थिती कशीही असो ते कमी नाही होत. आणि प्रेमामध्ये मुळामध्ये चालणंच नसतं, कारण ते आकाशातही नसतं आणि ते जमिनीवरही नसतं, ते तरंगत असतं. आपल्याला पंख फुटल्याची एक अनुभूती देतं पण प्रेम हे. मग आपण तरीही आधार का शोधत राहतो? प्रेम मिळालं, पूर्ण झालं ना. ते पूर्ण, अजून पूर्ण झाल्यावर तुम्हाला जेव्हा तुमचं प्रेम हवेपणाकडे जातं की त्याचा सहवास जास्त हवा, तिचा सहवास जास्त हवा, आणि तो जास्त सहवास जेव्हा मिळायला लागतो तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं ते मानवत्व दिसायला लागतं. मग त्याच्यामधला राग, त्याच्यामधला लोभ, त्याच्यामधला मोह, मग तुम्हाला त्या गोष्टी खटकायला लागतात. का? कारण प्रेम तुम्ही कळसावरती केलेलं आहे आणि आता तुम्ही संसाराने पायरीवरती आलेला आहात. आता तुम्हाला या प्रेमाला जर मंदिरात नेऊन मूर्ती करून पूजा करायची आहे तर तुम्हाला काही पायऱ्या तर चढणं आहे ना. कारण पहिल्या पायरीवर केव्हाही तुम्हाला प्रेम कळेल पण जाणवणार नाही. म्हणून हे प्रेम जाणवण्याकरता आपल्याला ह्या अणु आणि ब्रह्मांड या दोन्हींमध्ये सतत सावध राहून, प्रेम ही खूप दक्ष सावध राहण्याची गोष्ट आहे. कारण आपण ठरवून प्रेमामध्ये काहीच करू शकत नाही. प्रेमामध्ये सर्व प्रकारचे भाव येतात. मग त्याच्यामध्ये विरह येतो, त्याच्यामध्ये राग पण येतो, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा तात्पुरत्या असतात. ते प्रेम फुलवण्याकरताच असतात. श्रीकृष्णांनी जे रुक्मिणींवर केलं प्रेम, त्या प्रेमाच्या कथा वास्तविक पुढे आल्या पाहिजेत. कारण ते प्रेम इतकं सुंदर आहे की जसं रुक्मिणींनी श्रीकृष्णांना पाहिलं कधीच नव्हतं, परंतु त्यांच्याविषयी ऐकलं खूप होतं. आणि ते ऐकून त्यांचं जे प्रेम झालं तेव्हा त्यांच्या पिताश्रींनी म्हणजे राजा भीष्मकांनी त्यांना असं विचारलं की तू ज्याला पाहिलेलं नाही आहेस त्याच्यावर तू प्रेम कसं करू शकतो? खूपच अवघड आहे. म्हणजे कोण आहे, काय आहे, ऐकलं जरी असलं तरी सुद्धा की ज्याला पाहिलं नाही आहे तर त्या प्रेमाला काही परिभाषा नाही आहे. तेव्हा रुक्मिणींनी एवढंच सांगितलं की मी मला त्यांच्यामध्ये बघत असते आणि त्यांना माझ्यामध्ये बघत असते.
त्यामुळे मला वेगळं दर्पण बघायची गरज नाही आहे की मी श्रीकृष्ण काय आहेत हे मला माहिती आहे, जे श्रीकृष्णांना सुद्धा माहिती नाही की ते काय आहेत. इतकं प्रेम होऊन जातं की त्या व्यक्तीला आपण त्या व्यक्तीपेक्षा जास्त जाणायला लागतो. त्या व्यक्तीला पण त्याची कल्पना नसते की अरे हे माझ्यामध्ये आहे, पण ती दृष्टी समोरच्याला. प्रेम ही एक अंतर्दृष्टी कायम देतं, त्यामुळे त्याचं बाह्य गोष्टींवर नसतं. प्रेमामध्ये पुष्कळ असतं की मुलं मुली अशा खूप एकमेकांना भेटायला जायचं असेल तर तयार वगैरे होत असतात, छान छान दिसावं असं असतं. वास्तविक असं असावं की जसं आहे तसं भेटावं, आणि तर प्रेम असेल तर ते खरं आहे. मेकअप करून छान छान तयार होऊन मग ते बाह्य गोष्टींवर प्रेम आहे, आणि बाह्य गोष्टींवरचं प्रेम हे तात्कालिक आहे. जसं एखाद्या गोष्टीला आपण लिंपतो किंवा लेप करतो, आणि काही वेळाने ऊन जास्त झालं, कडक ऊन पडलं, पाऊस पडला तर तो लेप निघून जातो. तसं हे मेकअप केलेलं प्रेम हे प्रेम नाही आहे. प्रेम ही खूप तळातली गोष्ट आहे, आणि तळातल्या गोष्टीकरता आपल्याला आत उतरण्याकरता खूप अभ्यास लागतो. ही अशी गोष्ट आहे की जी आपण लपवत राहतो आणि ती तरी ती बाहेर येत राहते, कारण ती प्रेम ही एक गोष्ट आपल्याला अशी ओलांडून गेलेली असते. म्हणजे आपण किती जरी गप्प बसलो तरी ती डोळ्यातनं दिसेल, ती गालांवरनं दिसेल, ती आपल्या हसण्यावरनं दिसेल, हावभावावरनं दिसेल. प्रेमामध्ये एक अधीरता असते, एक ओढ असते. प्रेम सर्व भाव जगायला शिकवतं, पण फक्त जगावं, मागू काही नाही त्याच्यामध्ये. कारण प्रेम हे स्वावलंबन आहे. प्रेम हे कोणावर अवलंबून राहण्याची गोष्ट नाही आहे, आणि दुसऱ्यालाही त्यांनी स्वावलंबीच ठेवलं पाहिजे, न की त्याच्यावर हवी झालं पाहिजे की हे हवं तसं हवं, याच वेळेला भेटलं पाहिजे, त्याच वेळेला भेटलं पाहिजे, काहीच नाही. त्याला वाटलं तर तो येऊन भेटेल, तिला वाटलं तर ती येऊन भेटेल, पण ह्या दोन्ही क्रियांमध्ये प्रेमामध्ये कुठेही फरक नाही. प्रेमामध्ये समज किंवा जे तुम्ही म्हणता अंडरस्टँडिंग, ह्यापेक्षा सुद्धा एकदा प्रेम झालंय तर तिथे जाणणं संपून गेलं, आता जाणायचं काही नाही उरलेलं. समजलं तुम्हाला? आता अजून काय जाणता? तुझे आई वडील कुठे असतात, तुला किती बहिणी आहेत, तुला काय घर कुठे आहे, तुझा पत्ता काय, नाही ना. मुलगा सेटल्ड असायला हवा, मुलांवर हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. मुलगी गोरी असायला हवी, सुंदर असायला हवी, हे वेगळं प्रेशर. मुलगा सेटल्ड असायला हवा, जॉब करणारा हवा, त्याच्याकडे गाडी बंगला हवा. एक मटेरियलिस्टिक प्रेम नसून एक आत्मिक भाव आहे. आत्मिक भाव आहे. सीतामातांचं चितेवरती चढणं अग्निपरीक्षेच्या वेळेला, ह्यात जर आपण असं विचारलं ह्यात प्रेम कुठे आहे, आपल्याला असं वाटेल की बुवा हे किती भयानक गोष्ट आहे, की ह्याला प्रेम कसं काय म्हणायचं. एवढ्या वर्षानंतर रामराय बघतायत सीतामातांना आणि तरी सांगतायत की नाही तुला यातनंच माझ्याकडे यावं लागेल, ही कसोटी तुला द्यावीच लागेल. त्यावेळेला सगळे वानरदल देखील खूप संतापलं, त्यांना राग आला, ते व्यक्त नाही करू शकले, परंतु त्यांनी हनुमंतांजवळ ते सर्व व्यक्त केलं की हे अघटित घडतंय, आपण ह्याच्यासाठी युद्ध केलंय आणि आता ह्याचा स्वीकार व्हावा, त्याचा उत्सव व्हावा त्यांच्या येण्याचा. तर मध्ये हे काय आहे, म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मणांनी सुद्धा त्याचा निषेध केला त्या घटनेचा. तेव्हा रामराय शांत होते, त्याच्यापेक्षा जास्त शांत सीतामाता होती. का बरं? आणि तरीही त्या व्यवस्थित चितेवरती चढल्या, आणि चितेवर उभं राहिल्यानंतर त्यांनी एकच वाक्य उच्चारलं की माझं जर प्रभू रामांवरती हृदयाने, आत्म्याने आणि सर्व प्रकारच्या सत्याने माझं जर केवळ फक्त प्रभू रामरायांवरच प्रेम असेल तर ह्या अग्नीने ते प्रकट करावं. चिता पेटवलेली होती, आणि ज्या वेळेला प्रेम हा शब्द आला आणि प्रभू रामराय त्यामध्ये आले, त्यावेळेला तो वरती सीतामातांना वेढलेला अग्नी पूर्ण तो एकदम शांत झाला. म्हणजे प्रेमामध्ये ताकद किती आहे की तो वडवानल देखील शांत करू शकतो, आणि एखादं प्रेम घरामध्ये वडवानल आणतं, हे हास्यास्पद गोष्ट आहे खरंच. म्हणजे ते प्रेम नाहीये. या कसोटीवर तुम्ही प्रेम तपासून बघा. आणि मग मात्र वानरांनी जेव्हा सीतामातांचा उत्सव केला, त्या आल्या आणि खूप आनंदाने सगळेजण त्यांना भेटले, सगळ्यांनी त्यांना बघितलं की ज्याच्यासाठी आपण सेतू बांधला, ज्याच्यासाठी रामराय इतके उदास होते, ते काय आहे, किती दिव्य आहे. आणि मग मात्र विचारलं जांबुवंतांनी की आई हे काय आहे, ह्याला काय म्हणायचं, आम्हाला खूप राग आला या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा त्या एवढंच म्हणाल्या
की त्यांच्या नजरेमधला जो संतोष आहे त्याकरता ही चितासुद्धा मला बर्फ आहे. तो संतोष मला जपायचा आहे. या संतोषाला प्रेम म्हटलं पाहिजे दुसऱ्याच्या. आणि जे प्रेम तुमच्या काळात होतं आहे ते स्वतःचा संतोष मागतं. इथे चुकतं इथे प्रेम. दुसऱ्याचा संतोष म्हणजे त्यांनी तिचा संतोष बघावा आणि तिने त्याचा संतोष बघावा. परस्परांचे संतोषच सांभाळायचे आहेत ना. पण प्रत्येकाने जर वैयक्तिक संतोष सांभाळायचा म्हटला तर मग तिथे वाद आहेत, भांडणं आहेत आणि ते प्रेम नाही. कारण प्रेमामध्ये वैयक्तिकता संपलेली असते, स्व उरलेलाच नसते. याच्यामध्ये शेवटी मी ह्या प्रश्नाचा किंवा प्रेमासंबंधित आपण बोलतोय तर याच्यामध्ये शेवटी मी हे विचारेन की प्रेम झाल्यावर, त्याची अनुभूती आल्यावर त्या व्यक्तीला व्यक्त होणं आवश्यक आहे की प्रेम आहे आणि ते व्यक्त करायची गरज नाही. ते त्याला कळायचं असेल, त्या व्यक्तीला कळायचं असेल तर ती समजून घेईल की कसं म्हणजे व्यक्त होण्याची कितपत महत्व आहे की नाही. म्हणायचं होतं की काही वेळेला असं होऊन जातं की प्रेम होऊन जातं पण सांगितल्यावर ते कितपत म्हणजे हे मी लोकांच्या दृष्टीने विचारते की नाही आवडणार किंवा ती व्यक्ती नाही म्हणेल, हर्ट होईल. अशामुळे आपण ते कधी व्यक्त होत नाही किंवा योग्य असेल नसेल सामाजिक दृष्टीने पण झालेलं तर आहे. आणि हेच जे अजिंक्य म्हणला की जर नाही सांगितलं आणि आपण करत राहिलो ते प्रेम, त्याला कळो न कळो या स्टेजला पण ते गेलं समर्पित, तर ते व्यक्त होण्याला कितपत महत्व आहे, व्यक्त व्हावं नाही व्हावं. आणि हे उच्चीचं प्रेम आहे असं पण एक वाटतं की नाही व्यक्त झालं पण आहे प्रेम. यामध्ये आपण असा विचार करूया की आपण ईश्वराची प्रार्थना करतो, ती त्याच्यापर्यंत पोचते का नाही पोचत ह्याचा आपण कुठे विचार करतोय. आपण फक्त आपलं जे प्रेम आहे ईश्वरावरती ते व्यक्त करत राहतो. म्हणून आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते व्यक्त जरूर करावं की ते प्रेम आहे म्हणून. ज्याला ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एखाद्याला ते प्रेम मौनामध्येच म्हणजे खामोश मोहब्बत दिल की गहराई से होती है, तर तशी खामोश मोहब्बत जर करायची झाली तर ते तर दिव्य प्रेम आहे, दिव्य प्रेम आहे. परंतु इतकं दिव्य प्रेम जर व्यक्त नाही झालं तर समाजात आदर्श कसा निर्माण होईल. समाजाची ती मागणी आहे की हे दिव्य प्रेम जगाला कळलं पाहिजे, एवढ्या उंचीवरचं प्रेम जगाला कळलं पाहिजे. कारण जगाने तरी आदर्शासाठी कुठे बघायचं. हे इतक्या डिवोर्सच्या केसेस होत आहेत आणि इतक्या कठीण कठीण गोष्टी होत आहेत, घरामध्ये इतकी भांडणं आहेत, कसं बसं लोक ॲडजस्ट करून राहत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या तरुण पिढीला संसाराविषयी तर अनास्थाच निर्माण होईल. हे नसतं काहीतरी असं विचित्र होईल असं सतत बॅकग्राऊंडला एक भीती राहते. त्यामुळे प्रेम ही जाणून घेण्याची गोष्ट नक्की आहे. कारण प्रेमासारख्या नाजूक गोष्टी करता घर दार नाव प्रतिष्ठा सगळं त्यागण्याची सुद्धा ताकद प्रेमामध्ये आहे. म्हणून प्रेम ही जी गोष्ट आहे तिला सांभाळण्याकरता, तिला जपण्याकरता, तिच्या जवळ जाण्याकरता त्या प्रेमाला तशा अर्थाने अस्पर्श ठेवणं. आणि जसं विचारलं की व्यक्त व्हावं की नाही व्हावं, तर याच्यामध्ये एक सिनेमातलं एक गाणं सिनेमातलं सुंदर आहे की जरूर ते ऐका, तुम्ही ऐकवा या सगळ्या गोष्टींमधनं. कश्ती का खामोश सफर है, शाम भी है तन्हाई भी, दूर किनारे पर बसती है लहरों की शहनाई भी, आज मुझे कुछ कहना है. असं सुंदर गाणं आहे ते. खूप सुंदर आहे. आणि साहिर लुधियानवींनी त्याच्यामध्ये प्रेम खूप सुंदर व्यक्त केलेलं आहे. आणि आपण तुमच्या पिढीला नक्की असं म्हणू की साहिरांकडून सुद्धा तुम्ही प्रेम शिकू शकता की त्यांनी जे प्रेम केलं, देशावर प्रेम केलं, त्यांनी ते खरंच प्रेम केलं, काव्यावर प्रेम केलं. उत्तम म्हणजे खूपच सुंदर आहे ते. खरं तर प्रेम हा विषय इतका मोठा आहे, खरंच आहे की कितीही जरी त्याबद्दल ऐकून घेतलं किंवा जाणून घेतलं तरी ते कमीच वाटतं. म्हणजे ती तृप्ती होत नाहीये. आणि जे गुरुमाईंनी सांगितलं की
तपश्चर्या हवी त्या गोष्टीला. एक पूजा म्हणून जर ते प्रेम घेतलं तर निश्चित हे जे काही पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतात ते होणार नाहीत. शिवाय मला हेही म्हणावंसं वाटेल की आजकालची आम्ही मुलं मुली आणि म्हणजे फार फरक नाहीये तसं एजमध्ये, पण मला हे म्हणायला आवडेल की प्रेम ही गोष्ट टॅबू समजल्या जाते किंवा आपण बोलू नाही शकत याबद्दल शिक्षकांशी किंवा आई वडिलांशी किंवा घरच्या वडीलधाऱ्यांशी. मुलं एक वाईट शेड आली आहे. प्रेम हे काय चर्चा करतं, उच्च गोष्ट आहे आणि ही असायलाच हवी. आई वडिलांप्रतीचं प्रेम, इतर सगळ्यांप्रतीचं प्रेम, भूतदया आणि प्रत्येक वस्तूबद्दलचं प्रेम. तर प्रेम हे एक प्रकारचं ग्रॅटिट्यूडच आहे. तर तेवढ्यासाठी मला प्रकर्षाने गुरुमाईंसमोर हे बोलायचं होतं. आणि जसं की मी म्हणालो 21व्या शतकातले गुरु जसे असायला हवे, आय थिंक त्या तशाच आहेत. आणि फ्रीली आणि इतक्या आदरभावाने आणि इतक्या आत्मीयतेने त्यांनी प्रेमाचा विषय, जी त्याची व्हॅल्यू आहे ती तशीच उच्च ठेवून त्याची उत्तरं देतील याची मला खात्री होती, आणि तेच तसंच घडलं. सो म्हणजे प्रेम सुद्धा अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. तपश्चर्या, प्रेम तपश्चर्या आहे. तपश्चर्याशिवाय प्रेम करूच शकत नाही. आणि तर ते एव्हर लास्टिंग किंवा लॉंग लास्टिंग होईल. खरं आहे. आणि मी असं म्हणेन की निश्चित याही बाबतीत सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं की ते प्रेम जिंकेल, आपण असं म्हणूया. खरं आहे. आणि हा पण एक विषय निश्चित आपण घ्यायला हवाच आहे की प्रेमाचा जन्म कसा होतो. आणि प्रेम हा एक उपवास आहे. प्रेम हा प्रियाचा उपवास आहे. म्हणजे उपवास घडतात त्याच्यात, तो भेटत नाही जास्त. ज्याला मिळतो त्याला टिकवता येत नाही, आणि ज्याला मिळत नाही त्याचं टिकून राहतं. हे जे असं एक वेगळं काहीतरी समीकरण आहे. खूप सुंदर. म्हणजे अदर दॅन दिस मला तर असं एकदम खूप भरून आलं. आय कांट एक्सप्रेस. इतकं छान मिळालं. आय एम सो ग्लॅड. आणि आय थिंक सगळ्यांच्या अशा चर्चा व्हायला हव्या आपल्या गुरुजनांसोबत, आपल्या गुरूंसोबत, आपल्या आई वडिलांसोबत. कारण इतकी सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक जण ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने जर अनुभवतो तर त्या गोष्टीबद्दल चर्चा करायला हेजिटंट का? उलट चर्चेतून एक अशी काहीतरी गोष्ट बाहेर येऊ शकते, असा निष्कर्ष बाहेर येऊ शकतो की आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, किंवा चुकीच्या गोष्टी सुद्धा आपण टाळू शकतात आणि त्या होणार नाहीत. कारण प्रेम हा व्हायलन्स नाही आहे. प्रेम ही एक शांती आहे, परम शांती. ज्या प्रेमाने श्रीकृष्णांनी अर्जुनांचा रथ चालवला, सारथ्य केलं, ते प्रेम जर समजलं की मृत्यू, रोज लाखो मृत्यू बघायचे आणि ते बघत असताना त्याला सांभाळायचे, स्वतःला सांभाळायचे, आणि मृत्यू ज्यांचे होत आहे त्यांनाही सांभाळायचे, हे काय प्रेम आहे? समोरच्याला मारताना देखील जे प्रेम जिवंत राहतंय आणि त्याला मारताना देखील त्याच्या अमरत्वाचा विचार प्रथम करतंय, कल्याणाचा विचार आधी आहे, हे प्रेम काय आहे? ह्या प्रेमाचा अभ्यास कधी होणार आहे? हे असं किरकोळ ये कोपऱ्यावर भेटायला मग तुला मी एक कविता पाठवतो आणि मी आपण काहीतरी कॅन्टीनमध्ये, ह्या प्रेमाला अर्थ नाही आहे. हे प्रेम नाही आहे. ही प्रेमाची एक सुरुवात म्हणू शकू. सर्वव्यापी प्रेम आपण विशाल प्रेमामध्ये विशालता लागते. संकुचित वृत्तीला प्रेम कधीच करता नाही येणार. त्याला विशाल व्हावं लागतं, व्यापक व्हावं लागतं. कारण प्रेम ही प्रचंड मावणारी, कुठेच न मावणारी गोष्ट, असीम गोष्ट आहे. तिला आपण एका विशिष्ट नात्यात किंवा एखाद्या कुठल्याही साच्यात बांधू नाही शकत. आणि मग बंधन आलं की तिथे मग आपण दूर जायला पाहतो. जर ते जेवढं मोकळं असेल, काही ज्यामध्ये बंधन नसेल, एक्सपेक्टेशन्स नसतील, तर ते जास्त चांगलं आणि जास्त काळ टिकेल असं मला वाटतं. खूप छान ही चर्चा होते आहे. ऍक्च्युली अजिंक्यने खूप सुंदर प्रश्नांनी या आपल्या टॉक शोला सुरुवात केली असं, आणि मोकळेपणाने तो प्रश्न विचारला, संकोच न करता, हेही खूप छान आहे. तर मला असं वाटतं काही एपिसोड्स आपण ह्याच बद्दल अजून म्हणजे ह्यातनंच आणखीन चांगल्या गोष्टी या चर्चेतनं बाहेर येतील, जगासमोर येतील. तर मला प्रेक्षकांना पण म्हणावंसं वाटेल की तुमची प्रेमाची परिभाषा काय आहे आणि तुम्हाला हा सेगमेंट गुरुमाईंसोबतची ही चर्चा कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणखी काही वेगवेगळे निष्कर्ष आपल्या तिथल्या गप्पांमध्ये कळतील. आणि कृष्णमयी, मी
आणि शक्य झालं तर गुरुमाई पण काही म्हणजे गुरुमाईंना आम्ही त्या काही कॉमेंट्स वाचायला पण लावू. तर तुमच्या परिभाषा नक्की कळवा आणि हे इंटरॅक्शन आपलं तिथे पण थोडंसं रंगेल. आणि याचे पुढचे भाग जर करता आले तर मलाही आनंद होईल. मी पण त्या ऍक्टिंगच्या व्यापातून इकडे येऊन नक्की कपिकुलात या चर्चा आणखी छान रंगवायला खूप आवडेल. निश्चितच आपण हे कंटिन्यू ठेवूया, ज्यातनं आपल्याला ज्ञान होणार आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं. खूप छान आजचा एपिसोड झाला. सद्गुरूंनी खूप छान ज्ञान दिलं, त्यासाठी मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. अजिंक्यला पण मी फॉर्मली नाही पण एक मनापासून थँक्स म्हणते की तो आला आणि त्याला या सगळ्याची जी आवड आहे अध्यात्माची, खूप तरुणांना आणि सगळ्यांनाच अध्यात्माची आवड लागो आणि सगळे परिपूर्ण हो. जी काय गोष्ट करतायत ती ते जाणीवेनी करो, यासाठी आम्हाला आशीर्वाद सद्गुरूंचा निश्चितच हवाय. तर आपण निश्चित लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत जय गजानन. जय. तर पाहत रहा आपलं आवडतं कपिकुल चॅनल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर आपण केलेलंच आहे. नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आपल्याला देखील जर काही आध्यात्मिक प्रश्न विचारायचे असतील खाली दिलेल्या नंबरवर आपला प्रश्न मेसेज करा. आणि नाशिक येथील कपिकुल आश्रमाला आपण सर्वांनी नक्की नक्की जरूर भेट द्या आणि गुरुदेवांचं देखील दर्शन आणि ज्ञानसहवास अनुभवा असं मी नक्की आमंत्रण कपिकुलच्या वतीने सर्वांना करते. चलो देन, भेटूया परत लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर, जय गजानन.